ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.25 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। शेतकऱ्यांची लागली लॉटरी, शेतकऱ्यांना आली आता मोठी खुशखबर। हो शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक महिन्याभरापासून तुम्ही नमो शेतकरी योजना व PM किसान योजनेच्या हप्त्याची वाट बघत होता। आज राज्य सरकार व केंद्र सरकार दोन्ही सरकारची बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यामध्ये आला आणि अखेर आता तारीख जारी करण्यामध्ये आली। बघा, नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार, त्यासोबत PM किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार, सरकारच्या माध्यमातून निर्णय आज झाला आहे। शेतकरी बांधवांनो, आज तुमच्या प्रतीक्षेचा अंत झाला असून खऱ्या अर्थाने तुमची लॉटरीच लागली आहे। सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आणि त्यासोबत PM किसान योजनेचा 22वा हप्ता एकत्रितपणे देण्याचा मोठा निर्णय आता घेतला आहे। आज थोड्याच वेळाने हप्ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, हे वितरण सकाळपासून सुरू झालं आहे। परंतु भरपूर असे शेतकरी आहे ज्यांना आतापर्यंत पैसे आले नाही। तर चिंता अजिबात करू नका शेतकरी बांधव, कारण पुढील काही तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे। 4,000 रुपयांची ही रक्कम थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याबद्दल सरकारने मोठी अपडेट दिली। परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, एक अडचण आहे, हा निधी सर्व शेतकऱ्याला मिळणार नाही। बघा, महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या निर्णयानुसार हा निधी आज जमा केला जात आहे। डायरेक्टली 4,000 रुपये तुम्हाला मिळत आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर जिल्हे आहे। 36 जिल्ह्याची संख्या पाहता राज्य सरकारने निर्णय घेतला, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता पहिल्यांदा 18 जिल्ह्यामध्ये सोडण्यामध्ये येणार। म्हणजे की 2 टप्पे राज्य सरकारच्या वतीने करण्यामध्ये आले आणि दोन्ही हप्ते एकत्र मिळणार। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी असाल तर या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव यायला हवं। जर या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तर सरकारच्या माध्यमातून 100% तुमच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। आता कोणते ते 18 जिल्हे आहे ज्या 18 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून बघा निधी वितरित केला जाणार, त्याची यादी आता सरकारने जारी केली। लक्षपूर्वक यादी बघा शेतकरी बांधवांनो। तर बघा, सरकारने 2 टप्पे केले आणि पहिल्या टप्प्याची यादी आज जारी झाली। 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये पहिला जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर। बघा, हा जिल्हा झाल्याच्या नंतर जालना जिल्ह्याचा सुद्धा समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला आणि जालना जिल्ह्यामध्ये तर वितरण होणार। आणि त्यासोबत शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणजे की बीड जिल्हा। बघा, बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शेतकरी राहतात, तर या शेतकरी बांधवांना सुद्धा आता निधी जमा करण्यामध्ये येणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता असे दोन्ही हप्ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा करण्यामध्ये येणार आहे। म्हणजे की स्पष्ट शब्दामध्ये जर सांगायचं झालं तर शेतकरी बांधवांनो, यादी अत्यंत महत्त्वाची आहे। बघा, यादीनुसारच शेतकरी बांधवांची पात्रता ठरविण्यामध्ये येणार आहे। आणि त्यासोबत शेतकरी बांधवांनो, मागे सरकारने तुम्हाला 2 कामे करून घ्यायची सांगितली होती। ती 2 कामे ज्या शेतकरी बांधवांनी केली आहे अशाच पात्र शेतकरी बांधवांना हे हप्ते मिळणार आहे। तर मग कोणते ते काम आहे ते तर आपण व्हिडिओच्या पुढे पाहणारच आहोत। परंतु सर्वात आधी आहे महत्त्वाची म्हणजे जिल्ह्यांची यादी। बघा, यादीमध्ये तुमचं नाव येतं का? आज थोड्याच वेळाने हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे। यामुळे या भागामधील आता जर तुमचं कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तुम्ही, तर तुम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे। बघा, आता कापूस आणि सोयाबीन बघा, ह्या पिकांमुळे या ठिकाणी भारताचा जो काय खूप मोठा फायदा झाला आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, सरकारने हप्ते वाटपाचे 2 टप्पे केल्यामुळे प्रणालीवर कोणताही ताण येणार नाही याची काळजी देखील घेतली जात आहे। आणि बघा, पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की धाराशिव जिल्हा, त्यानंतर आलाय लातूर जिल्हा, त्यानंतर नांदेड या जिल्ह्यांचाही समावेश असून येथील शेतकरी बांधवांच्या खात्यावर
4,000 रुपये एकत्रित जमा केले जात आहे. हो शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाची बातमी आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली. आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्याने शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये मॅसेज यायला देखील सुरुवात झाली आहे. आणि कोणत्याही क्षणी शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला मॅसेज आला नसेल तर बघा, कोणत्याही क्षणी तुम्हाला मॅसेज पण येणार की तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये क्रेडिट झाले. तर मग शेतकरी बांधवांनो, आता पुढील जिल्हा कोणता आहे ज्या जिल्ह्यामध्ये निधी जमा होणार? बघा, तुमच्या स्क्रीनवर या ठिकाणी यादी आहे. विदर्भातील जिल्ह्यांचा विचार करता पहिल्या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यामध्ये आले आहे. या जिल्ह्यामधील पात्र लाभार्थ्यांचे डेटा बँक पूर्णपणे अद्ययावत करण्यामध्ये आले असून बँकांना निधी वितरणाचे निर्देश आता प्राप्त झाले आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. आता थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे खरीपाच्या तयारीसाठी राबणाऱ्या शेतकरी बांधवांना ही मदत आर्थिक या ठिकाणी मोठी आहे. पहा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी ही मदत अतिशय महत्त्वाची आहे. आता भरपूर असे शेतकरी होते ज्यांना की हप्ते मिळत नव्हते. बघा, आता सरकारने सर्व काही तांत्रिक अडचणी दूर केल्या आहे आणि त्यासोबत शेतकरी बांधवांनो, ही 2 कामे तर तुम्हाला करावीच लागणार. ही 2 कामे जे शेतकरी बांधव करणार नाही अशा शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही, लक्षामध्ये ठेवा. उत्तर महाराष्ट्रामधील शेतकरी देखील या पहिल्या यादीचे लाभार्थी ठरणार आहे, ज्यामध्ये नाशिक जिल्हा आहे, त्यानंतर जळगाव जिल्हा या महत्त्वाच्या जिल्ह्यांचा समावेश करण्यामध्ये आला आहे. बघा, बागायती आणि जिरायती अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्याला हा लाभ या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे. जर तुम्ही कोरडाऊ शेतकरी असाल तरी देखील तुम्हाला लाभ मिळणार. आज थोड्याच वेळाने हप्ते वितरित केले जाणार आहे. ही बातमी समजतात ग्रामीण भागामध्ये सध्या समाधानाचे वातावरण निर्माण झालं आहे. शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही वाट बघत होता, हप्ता आज येईल, हप्ता उद्या येईल, परंतु नमो शेतकरी आणि PM किसान बघा, हे हप्ते रखडले होते. शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकर जमा झाले नव्हते. बघा, नमोचा हप्ता रखडला होता, PMचा हप्ता टायमिंगला येतो, परंतु आता बघा PM किसान योजनेचा हप्ता वितरित होत आहे. त्यासोबत नमोचा रखडलेला 9वा हप्ता पण वितरित केला जात आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता पुढील जिल्हा पाहणं अत्यंत गरजेचं आहे. बघा, पश्चिम महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यांना या पहिल्या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये सरकारने समाविष्ट केला आहे. तर मग आता बघा, त्यापैकी सोलापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी सोडण्यामध्ये आला आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकता. आता थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे या भागामधील ऊस उत्पादक आणि फळबागायतदार शेतकऱ्याला सुद्धा मोठा दिलासा मिळणार आहे. प्रशासनाने या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी अद्ययावत सॉफ्टवेअरचा वापर सध्या केल्याचं दिसून येत आहे. म्हणजे की पहा शेतकरी बांधवांनो, आता काही क्षणामध्ये तुमच्या खात्यामध्ये हप्ते जमा होणार. परंतु बघा, ही 2 कामे अत्यंत महत्त्वाची आहे. आता कोणती आहेत ती 2 कामे? लक्षपूर्वक बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर असे शेतकरी आहे ज्यांनी हे 2 कामे केली नाही आणि त्यामुळे त्यांचा हप्ता रखडला होता. परंतु आता चिंता करू नका, कारण की बघा, सरकारने सूचना देखील दिली आहे. परंतु जर तुम्ही आतापर्यंत देखील ही 2 कामे केली नसतील तर अडचण येऊ शकते. आता ती 2 कामे म्हणजे बघा, सर्वात पहिलं काम ई-सेवा केंद्रामध्ये जाऊन फार्मर ID कार्ड प्राप्त करणे. बघा, जर फार्मर ID कार्ड तुम्ही ई-सेवा केंद्रामध्ये नाही जाऊ शकत तर तुम्ही ऑनलाईन कॉम्प्युटरच्या दुकानेमध्ये सुद्धा काढू शकता. बघा, फार्मर ID कार्ड अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्या शेतकऱ्यांनी हे शेतकरी ओळखपत्र काढलं अशा शेतकऱ्याला अजिबात अडचण येणार नाही. आणि त्यासोबत शेतकरी बांधवांनो, आणखीन महत्त्वाचं बघा, दुसरा मुद्दा जर सांगायचा झाला तर ई-KYC. तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. 2026 हे नवीन वर्ष सुरू झाल्यापासून भरपूर असे शेतकरी आहे ज्या शेतकऱ्यांनी अजून पण ई-KYC केलेली नाही. बघा शेतकरी बांधवांनो, आता जर काय तुम्ही ई-KYC जर केली नसेल तर बघा, नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेचे 2,000 रुपये तुम्हाला येणार नाही, लक्षामध्ये ठेवा. त्यामुळे तात्काळ तुम्ही ई-KYC सुद्धा केली असेल आणि जर नसेल केली तर तात्काळ करून घ्या, कारण ई-KYC आणि फार्मर ID कार्ड अतिशय महत्त्वाचं आहे. कारण की सरकारने आता स्पष्टपणे सांगितलं आहे, हे कार्ड ज्या शेतकरी बांधवांकडे आहे अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये
हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे. आता लक्षामध्ये घ्या, पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा, पुढील जिल्हा सरकारने सांगितला कोकण किनारपट्टीवरील. बघा, या पहिल्या जिल्ह्याचा विचार जर केला, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. बघा, या जिल्ह्यांची यादीसुद्धा सरकारच्या माध्यमातून आता प्रसिद्ध करण्यामध्ये आली आहे. तांत्रिक कारणामुळे काही ठिकाणी वितरण संत गतीने होऊ शकते, परंतु आज थोड्याच वेळाने हप्ता जमा होणार हे निश्चित आता झालं आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही आता कसल्याच प्रकारे काळजी करू नका, कारण की बघा, अगदी काहीच तासाने तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. जर आतापर्यंत तुम्हाला निधी जमा झाला नसेल तर चिंता करू नका. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी शेतकरी बांधवांचा मोबाईल वाजू शकतो की तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये क्रेडिट झाले. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, विदर्भाच्या पूर्व भागातील यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांचाही पहिल्या यादीमध्ये उल्लेख असून येथील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची ऑर्डर सरकारने निर्गमित केली आहे. आज थोड्याच वेळाने नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला भेटणार आहे. ज्या शेतकरी बांधवांनी आपली EKYC पूर्ण केली आहे त्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता येणार आहे. तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात शेतकरी बांधवांनो. यादी खूप महत्त्वाची आहे. यादीमध्ये जर तुमचं नाव येत असेल तरच तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येत असतो. आता लक्षपूर्वक बघत चला. शेवटचा उरलेला 1 मिनिट अतिशय महत्त्वाचा आहे. दक्षिण महाराष्ट्रामधील कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांचा देखील या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये समाविष्ट झाला असून येथील बँकांना तात्काळ निधी हस्तांतर करण्याचे आदेश देण्यामध्ये आले. आज थोड्याच वेळामध्ये वेगाने हप्ते जमा करण्यामध्ये येणार असल्याने येथील दुग्ध उत्पादक आणि शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना आता मोठा दिलासा मिळत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने आता निर्णय घेतला आणि शेतकरी बांधवांची आज लॉटरी लागली असं म्हणलं तरी काहीच हरकत पडणार नाही. शेतकरी बांधवांनो, बघा अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे. आणि पुढील जिल्हे जर तुम्हाला बघायचे असतील तर फक्त 1 मिनिट थांबा. ज्या लाभार्थ्यांनी आधार कार्ड आणि बँक खाते लिंक केले आहे बघा, त्यांना प्राधान्याने या पहिल्या यादीनुसार लाभ मिळणार आहे. आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे आणि ज्यांची नोंदणी अधिकृत आहे त्यांच्या मोबाईलवर मेसेज पडायला आता सुरुवात झाली आहे. आणि बघा, गरजू शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी जमा करण्यामध्ये येत आहे. लक्षपूर्वक बघा शेतकरी बांधवांनो, प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार आज प्रत्येक तासाला एका विशिष्ट जिल्ह्याचे पेमेंट सोडले जात आहे. यामुळे पहिल्या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असलेल्या शेतकऱ्याला पुढील काहीच तासामध्ये आनंदाची बातमी येणार आहे. बघा, यादी अजून संपली नाही. बघा, आज थोड्याच वेळाने योगाने वितरण सुरू होत आहे. इंटरनेट बँकिंग किंवा ATMचा वापर करून तुम्ही आपली शिल्लक तपासू शकता. कोणत्याही अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका. बघा, गेल्या कित्येक दिवसापासून देखील अफवा सुटल्या होत्या. हप्ता आज आला, हप्ता उद्या आला, परंतु शेतकरी बांधवांनो, खऱ्या अर्थाने नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि बघा आता या ठिकाणी PM किसान योजनेचा 22वा हप्ता शेतकऱ्याला भेटलाच नव्हता. परंतु अखेर आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकारचा निर्णय झाला, बैठक झाली, सरकारने आता निर्णय घेतला. आणि बघा, यादी अत्यंत महत्त्वाची आहे शेतकरी बांधवांनो. हप्ते वाटपाचा हा पहिला टप्पा पूर्ण होताच राहिलेल्या जिल्ह्यांचं काय होणार तर चिंता करू नका. राहिलेल्या जिल्ह्यामध्ये पुढील आठवड्यामध्ये निधी जमा होणार. बघा, आजच्या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये परभणी आणि हिंगोली बघा या जिल्ह्यांचा सुद्धा समावेश आहे. येथील प्रक्रिया पूर्णत्वाकडे आहे. आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, बघा तुमचे आधार लिंक आहे का नाही खात्री करून घ्या आणि गोंधळून अजिबात जाऊ नका. सरकारच्या माध्यमातून अखेर निर्णय आता जारी करण्यामध्ये आला. आणि शेवटी महत्त्वाचं म्हणजे बघा शेतकरी बांधवांनो, विनंती आहे 4,000 रुपयांची एकत्रित मदत तुमच्या हक्काची आणि कष्टाची आहे. आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असून नमो शेतकरी आणि PM किसान या हप्त्यामुळे तुम्हाला नक्कीच नवी उभारी मिळणार आहे. आणि बघा, सरकारने घेतलेला हा धाडसी निर्णय तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि जर काय तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये व्हिजिट मारला असेल तर शेतकरी बांधवांनो, एक विनंती आहे, लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण की बघा, अशाच महत्त्वाच्या नवनवीन अपडेट तुम्हाला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहतात.
ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. पुढील यादी जेव्हा कधी जारी होईल तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येणार. धन्यवाद.